प्रत्येकाची अचिव्हमेंट असते, कोणी कुठेही घर घेऊ दे, शेवटी प्रत्येकाची मेहनत असते, त्याप्रमाणे तो तिथे आपली वास्तू बनवत असतो किंवा आपलं स्वप्न पूर्ण करत असतो. मी जसं तुला म्हटलं ना, की मला एक व्ह्यू पाहिजे होता, की माझ्या घरातून बघताना माझ्या वडिलांना त्यांची मिल दिसली पाहिजे. त्यांनी जिथे 27 वर्ष घाम गाळला, म्हणजे लिटरली झाडू मारण्यापासून त्यांनी सुरू करून हेड फिटरपर्यंत तिथे पोचले होते, मिल जेव्हा बंद झाली तेव्हा. सो माझी इच्छा होती की त्यांनी इथेच राहावं, कारण त्यांचा जन्म इथला आहे, मुंबईतला. सो माझा जन्म म्हणणं खूप सोपं जाईल, कारण ते गेले 70 वर्ष इथे जन्माला आले, इथे वाढले आहेत. आई गेली 50 वर्ष इथेच राहते. सो आपण काय शूट करत असतो रे, घरातून 14 तास बाहेर असतो, आणि तेव्हा आपल्यासाठी कुठेही जाऊन, म्हणजे मी उद्या वसई विरारला जाऊन राहू शकतो, मला काही वाटणार नाही, कारण मला काम करायचं आणि मला रात्री जाऊन घरात राहायचं आहे. पण त्यांना मेन तिथे सर्व्हाइव्ह करायचं असतं रे 24 तास, आणि त्यांना कुठेही असं फील आला नाही पाहिजे की अरे यार ह्याने जेलमध्ये आणून ठेवला, की घरात बसलोय दिवसभर, बाहेर कुठे जाता येत नाही, आजूबाजूची आता ओळखत नाही. सो मला त्यांना हलवायचं नव्हतं. लालबागमध्ये अर्थात या पैशांमध्ये बाहेर खूप मोठा मी घर घेऊ शकलो असतो, पण इथे राहून त्यांचे इमोशन्स जपणं माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं, आणि ते मी केलं आहे. आणि मला असं वाटतं ना, की इथली वाईब आहे रे, म्हणजे इथला प्रत्येक सण असेल, की इथली एक लालबागमध्ये राहणं, साऊथ मुंबई राहण्यामध्ये एक वाईब अशी, जी मी कदाचित लहानपणापासून इथे राहिलो म्हणून मी ती अनुभवली आहे, म्हणून मला त्याचं इम्पॉर्टन्स माहिती आहे. सो ती मला कुठेही मिस करायची नव्हती.